मंडळी नमस्कार. एक सोशल मीडियावर मॅडम आहे. ती मॅडम आहे ना, मराठ्याचा तर सपोर्ट करते, पण जो मराठ्यासाठी लढणारा जो पाटील आहे त्याच्या बारीमध्ये अशब्द बोलते. माझं एवढंच म्हणणं आहे की बाई रोडवर तर येत नाही ना, 10 माणसं तुम्ही जमवू शकत नाही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी लोकांना भ्रमित करताय. जरांगे पाटील हे दारुड्या राहू द्या, गांजुट्या राहू द्या, आम्हाला काहीच मतलब नाही. आम्हाला आहे आमचा मराठा आरक्षण भेटणार की नाही ह्यावर, कारण की आम्ही सगळे एकजूट झालोय. आमच्यासाठी आता किती जीव गेले मागे आणि तुम्ही लोकांना भ्रमित करताय. माहिती आहे तुम्हाला, संभाजी राजाला मारणारे कोण होते? पहिला हा मराठा आहे. म्हणतात ना ते बायकोचा भाव वाटण्यापेक्षा भाऊ, त्यांनीच त्यांचं जीव घेतलं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधी शिवाजी महाराजांना कधी एक किल्ल्यावर थांबले नाही आणि संभाजी राजांची एवढीच गती होती की ते रातभर एका किल्ल्यावर थांबले आणि त्याला सपोर्ट करणारे मेहुणे होते आणि मारणारा पहिला वार करणारे मुघल नव्हते, तर संभाजी राजांचे सख्खे मेहुणे होते. तुम्हाला सांगा, तुमच्यासारख्या अशा मॅडम भ्रमित करणाऱ्या माणसावर काय विश्वास ठेवायचा? लोकांना आरक्षण भेटल, सगळे लोक पूर्ण रोडवर जमलेत की बाई आम्हाला काहीतरी आरक्षण भेटलं तर आमच्या मुलाबाळांचं शिक्षण पुढे काहीतरी चांगलं होईल, त्या आरक्षणाचं मुळे काहीतरी आमचा फायदा होईल. माहिती आहे, जरांगेने पूर्ण मुंबई चक्का जाम केली. तुम्ही करणार, तुमच्या नाही करणार, पण तुम्ही लोकांना कमीत कमी भ्रमित तरी नका करू.